कंपनीमध्ये काम करत होतो. त्यातून थोडा पगार गोडाऊन भाडं द्यायचो. थोडा पगार काटकसर भरपूर झाली. घरच्यांच्या शिव्या भरपूर खाल्ल्या. घरचे बोलले, "नाही ती उचापत तुला कुठून सुचली दुर्बुद्धी?" नमस्कार, जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. एम्युअल चर्चा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज चर्चा करण्यासाठी खास एका व्यावसायिकाला आपण आपल्याकडे बोलवलेलं आहे. त्या व्यावसायिकाचा व्यवसायच खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही माझ्याकडे एखादी वस्तू जमा करायला द्या, सांभाळायला द्या आणि ती वस्तू मी तितक्याच विश्वासाने तुमच्यासाठी सांभाळून ठेवेन. जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही पुन्हा ती घेऊन जा. अर्थात इंडस्ट्रियल वेअरहाऊसिंग. ह्या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपण श्री बापूराव भोसले दादांकडून. जय शिवराय. मी बापूराव नारायण भोसले. 7 वर्षापूर्वी मी व्यवसायाची सुरुवात केली होती. ज्या व्यवसायाचं नाव आहे रॉयल वेअरहाऊस. माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये भोसरे गाव. माझी 1ली ते 10वी ही पूर्ण शिक्षण गावामध्ये झालं. खरं तर आयुष्यात आम्ही हे झालं 11वी-12वी करायची कुठं जायचं का न जायचं हा सुद्धा प्रश्न होता. माझे वडील नारायण भोसले हे ट्रक ड्रायव्हर. 1998 रोजी वडिलांच्या सोबत मी सिल्वासा दादरा नगर येथे वडिलांच्या बरोबर कंपनीच्या गाडीवर वडील ड्रायव्हर होते. तिथं जाऊन मी माझी आयुष्याची सुरुवात केली. 1-1.5 वर्ष गाडी शिकलो. तिथून सर्वसाधारण जून 2000ला माझा वर्गमित्र निलेश देशमुख हा मला भिवंडीमध्ये घेऊन आला. तिथून मी एक 7 ते 8 महिने प्रायव्हेट गाडीवर सर्व्हिस केली. त्याच्यानंतर ज्या मालकाकडे मी गाडी चालवत होतो त्याच मालकाने मला रॉयल सिंथेटिक म्हणून एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्या कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहायला हे केलं. 13-14 पर्यंत ड्रायव्हिंग केले. त्याच्यानंतर मालकाने मला ड्रायव्हिंग करायचं सोडून तू पूर्ण डिस्पॅच डिपार्टमेंट तू बघ म्हणून एक मोठी जबाबदारी माझ्यावर दिली. त्याच्यात व्यवसाय करायची आवड मला ज्यावेळेस मी कंपनीत सुरुवात झाली त्यावेळेसच एक डोक्यात विचार केलेला की आपण एक दिवस असाच व्यवसाय उभा करायचा. तर डायरेक्ट तुम्ही व्यवसायामध्ये आला? नाही, 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 नाही. व्यवसायात कॉमर्सचा अनुभव पाठीशी होता. हा. मग मालकाला एक समजलं की ह्याच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे. बर. मग मालकानं काय केलं, डिस्पॅच डिपार्टमेंट माझ्याकडे पूर्ण दिलं. भिवंडीचं पूर्ण जे डिस्पॅच असेल, कुठली पार्टीची ऑर्डर वगैरे असेल तर ते मग मालक डायरेक्ट तेवढं राईट दिलेलं मला. ते साधारण किती वर्ष तुम्ही ते काम केलं? एक सर्वसाधारण 3-3.5 वर्ष काम केलं आपण ते. अच्छा, म्हणजे टोटल तुम्ही 13 वर्ष ड्रायव्हर आणि 3 ते 3.5 वर्ष तुम्ही डिस्पॅच डिपार्टमेंट सांभाळलं. म्हणजे तुम्ही तुमचा जो काही कॉमर्सचा अनुभव होता, हां. त्या अनुभवाचा फायदा तुम्हाला एकंदरीत तिकडे नक्की, नक्की, झाला. नक्की, नक्कीच. आणि हा एकंदरीत तुमचा मला वाटतं 16 ते 17 वर्षाचा हा पूर्ण प्रवास. जीवन प्रवास आणि 17 वर्षी गेला तो. ह्या प्रवासानंतर तुम्ही स्वतःचा रॉयल वेअरहाऊसिंग हा व्यवसाय सुरू केला. हां, रॉयल वेअरहाऊसिंग चालू करायचं मागचं एक कारण म्हणजे मी काम केलं 17 वर्ष. माझी ओळख रॉयल सिंथेटिक ज्या कंपनीत काम करत होतो त्याच्यामुळे मला रॉयल बापू म्हणून त्यावेळेस माझी ओळख होती. अच्छा. आणि तीच ओळख कायम ठेवायची होती म्हणून पहिल्या मालकाच्या संमतीनं मी रॉयल वेअरहाऊसिंग चालू केलं आणि त्या मालकानं संमती सुद्धा दिली. ठीक आहे बोलले. 2017 रोजी मी रॉयल वेअरहाऊस या कंपनीची स्थापना केली. ज्या कंपनीत काम करत होतो त्या कंपनीचं नाव रॉयल सिंथेटिक होतं. त्या मालकाला विचारूनच रॉयल वेअरहाऊस हा कंपनी स्थापना केली आणि त्या मालकाच्या हस्तेच नारळ फोडून व्यवसायाची सुरुवात केली. खरंच खूप सुंदर उदाहरण आहे दादा तुमचं, की तुम्ही ज्या मालकाकडे इतकी वर्ष काम केली, ज्या मालकाकडून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात, त्याच मालकाच्या सहमतीने, त्याच मालकाच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचा एक नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलात. नक्कीच, आणि नक्कीच. तुमच्या त्या खरंच मालकाचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. नक्कीच. कारण की त्यांनी सुद्धा तितक्याच मोठ्या मनाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या व्यवसायाचं उद्घाटन करण्यासाठी किंवा तुमच्या व्यवसायाची सुरुवात करताना तुमच्या पाठीशी ते उभे होते. उभे होते. खरंच दादा खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर तुमच्या दोघांची नाती खरंच खूप सुंदर आहेत. हा व्यवसाय सुरू केल्यानंतरचा अनुभव कसा होता? म्हणजे व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच तुम्हाला यश आलं, की त्याच्यासाठी थोडं तुम्हाला स्ट्रगल करावा स्ट्रगल लागला? भरपूर करावं लागलं. सर्वसाधारण 6 महिने पूर्ण म्हणजे 6 महिने पूर्ण झिरो होतो. 6 महिने ₹1 इन्कम नसताना मी व्यवसाय चालू ठेवला. 6 महिन्यानंतर थोडे मला हे झालं. मी सुरुवात एका गाळ्यापासून केलेली. खाजगी प्रश्न आहे दादा. हा स्ट्रगलचा पिरियड आणि त्याच्या आधी नियमित चालू असलेला पगार,
ठीक आहे. खेडेगावातून आलेला एक साधारण कुटुंबातला एक व्यक्ती बापूराव भोसले, ज्यांनी पगार घेऊन म्हणजे नक्कीच की पगार घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुद्धा तेवढंच जास्त चांगल्या पद्धतीने स्टेबल केलं होतं. तो पगार तुम्ही थांबवलात, तुम्ही व्यवसायामध्ये आलात. 6 महिन्यामध्ये तुमच्या त्या व्यवसायामध्ये काहीही यश येत नव्हतं. तुमच्या कुटुंबाची रिएक्शन यावरती कशी होती? कुटुंबाची रिएक्शन म्हणण्यापेक्षा ते 6 महिने मला मालकानं सोडलं नव्हतं. ज्यावेळेस मी थोडं मला सेटअप झालो त्यावेळेस मालकानं मला सोडलं. तोपर्यंत मी कंपनीमध्ये काम करत होतो. त्यातून थोडा पगार अ, गोडाऊन भाडं द्यायचो. थोडा पगार काटकसर भरपूर झाली. घरच्यांच्या शिव्या भरपूर खाल्ल्या. घरचे बोलले, "नाही ती उचापत तुला कुठून सुचली दुर्बुद्धी?" ते सर्व झालं. पण आज घरचे खुश आहेत. बरं. अर्थात घरचे आज खुश असणारच आणि खरंच मी पुन्हा पुन्हा तुमच्या मालकाचं खरंच कौतुक इथे करेन, की त्यांनी तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर सुद्धा 6 महिने तुमची साथ सोडली नाही. 6 महिने त्यांनी बरोबर. तुम्हाला नोकरीवरती तसंच ठेवलं. ठेवलं. तुमचा व्यवसाय 6 महिन्यानंतर स्टेबल झाल्यानंतर त्यांनी स्टेबल तुम्हाला 6 महिन्यात स्टेबल नाही झाला, पण थोडं स्टार्टअप मिळाला. स्टार्टअप मिळालं. स्टार्टअप मिळाल्यानंतर मग एक 6-7 महिने मग मी समोरून कसं आपलं स्टार्टअप झाला. आपलं पण काम होत नव्हतं आणि मालकाचं पण काम होत नव्हतं. मग बरोबर. ते आपल्या पण ही सुद्धा दादा खरंच खूप मोठी गोष्ट आहे, की अशी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला साथ देणं, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. चला पुन्हा आपल्या मुद्द्यावरती येऊया. तुम्ही सांगितलत, की मी सुरुवात केली आणि तेव्हा एक गोडाऊन मी घेतला आणि त्या एका गोडाऊनचं भाडं भरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर त्या गोडाऊनवरच्या जीवावरती तुम्ही अजून काही प्रगती केली असेलच. नक्की तुम्ही प्रगती केली नक्की, असेल. नक्कीच, तर मग नक्कीच. आता तुमच्याकडे किती गोडाऊन आहेत? माझ्याकडे आता सध्या 22 गोडाऊन आहेत. 22 गोडाऊन. तुमच्याकडे साधारण माणसं किती कामाला आहेत? एक 22 माणसं कामाला आहेत. आता 3 ऑफिस स्टाफ, अच्छा. 3 ड्रायव्हर आणि 16-17 लेबर आहेत. अच्छा. दादा खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने दुष्काळग्रस्त भागातून येऊन शेतीमध्ये आपलं काही होत नाही, म्हणून आपण नोकरी करायला मुंबईसारख्या ठिकाणी आलो. मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर दादांनी वेअरहाऊसिंग ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. 7 वर्षामध्ये दादांनी एका गोडाऊनचे 22 गोडाऊन केले. 22 गोडाऊन दादा हे गोडाऊन हे नाही, सगळे नाही, तुमच्या नाही. मालकीचे आहेत? माझे नाहीत. नाहीत. मी 22 गोडाऊनचं भाडं देतो. अजून माझी एकही गोडाऊन दादा स्वतःचं ही नाही. गोष्ट सुद्धा खूप तितकीच मोठी आहे, की मुंबईसारख्या ठिकाणी, भिवंडीसारख्या ठिकाणी 22 गोडाऊनचं भाडं नियमित देणं, ही सुद्धा खरं मोठी गोष्ट आहे. त्याहूनही मोठी गोष्ट दादा ही आहे, की आज तुमच्यामुळे तुमच्याकडे असलेले 20 ते 22 जणांची कुटुंब तुम्ही सांभाळताय. त्यात मोठं समाधान आहे मला. दादा खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव कसा आहे, की आज तुमच्यामुळे 22 जणांची घरं चालतायत? नक्कीच समाधानकारक. 22 कुटुंबाचे मला आशीर्वाद मिळते. दादा खरंच तुमचा प्रवास खूप सुंदर आहे हो, की म्हणजे गावावरून तुम्ही निघालात, इथे नोकरी केलीत. नोकरी करत बरोबर, असताना तुम्हाला वाटलं, तुम्ही तुमच्या मालकाच्या साथीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केलात बरोबर, आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर 7 वर्षामध्ये तुम्ही एकाचे 22 गोडाऊन सुद्धा केलेत. बरोबर. हा प्रवास ऐकायला खरंच खूप सुंदर वाटतो आणि हा प्रवास झाल्यानंतर आता तुमचा चेहरा बघायला सुद्धा मला खूप आनंद वाटतोय. पण दादा खरंच ह्या प्रवासामध्ये मला जितकं वाटतंय तितक्याच सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या का? का कधी नक्कीच तुमच्या ना. आयुष्यामध्ये असा एखादा मुद्दा आला, असा एखादा पॉइंट आला, की जेव्हा तुम्हाला वाटलं, की खरंच खूप मोठी चूक केली मी आयुष्यामध्ये व्यवसाय सुरू करून किंवा खूप मोठी चूक केली मी आयुष्यामध्ये नोकरी सोडून आता सगळं बंद करतो आणि गावाला निघून जातो आणि शेती करतो. असा कधी तुमच्या आयुष्यात एखादा किस्सा झालाय का? नक्कीच आलेला. लॉकडाऊनच्या पहिला. अच्छा. पण देवाची कृपा आणि एक दोघं-तिघं सल्लागार आहेत. त्यांनी चांगला सल्ला दिला. काहीही होऊ दे, धंदा बंद करू नको. आम्ही तुमच्या पाठीचे आहे. त्यांनी माझ्यासाठी थोडेफार म्हणजे भरपूर प्रयत्न केले आणि नंतर स्टेबल झालो. स्टेबल जसं होतोय तसंच 6 महिन्यात लॉकडाऊन लागलं. पण लॉकडाऊनमध्ये फार काही नुकसान झालं नाही. लॉकडाऊन नंतर आम्ही उलट जास्त स्टेबल झालो. मी ट्रान्सपोर्टचं स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन चालू केलं आणि जे आई-वडील, इव्हन बायकोसुद्धा मला जी शिव्या घालत होती, तो खुश झाली. नक्कीच दादा. आता तुम्ही जर का एवढी चांगली आणि एवढी सुंदर प्रगती करत असाल, तर सगळेच जण तुमच्यावरती खुशच होतील आणि आमची ईश्वराकडे प्रार्थना असेल, की असेच तुमचं पूर्ण कुटुंब
खुश असू दे, तुम्ही अशीच प्रगती करू दे. दादा एक छोटासा शेवटचा प्रश्न नाही म्हणता येणार, शेवटचा एक रिक्वेस्ट आहे, की जे काही यंग क्राऊड आहे, आपण ह्या आपल्या एम्युअल चर्चा ह्या चॅनलवरती नेहमी प्रत्येकाची मुलाखत घेताना, मुलाखत झाल्यानंतर तुम्ही आतापर्यंत अनुभवलेला जो काही तुमचा प्रवास असतो, ह्या प्रत्येक आपण व्यावसायिकाला हा एक प्रश्न विचारत असतो, की कदाचित तुमच्याकडून एखादा मुद्दा असा काहीतरी आपल्या बघणाऱ्या यंग क्राऊडला मिळू शकतो आणि त्याच्यात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना बराच फायदा होऊ शकतो. असा एखादा मुद्दा, की जो तुम्हाला वाटतो, की तुम्ही तरुण असताना तुम्ही जर का त्याच्यावरती जर का काम केलं असतं, भले ते तुम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतात, तेव्हाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी चेंजेस केले असते, तर आज तुमचं आयुष्य खूप सुंदर झालं असतं. त्यावेळेला तुम्ही हे करायला नको होतं, ते करायला नको होतं. असा एखादा काही जर का तुम्हाला किस्सा वाटत असेल किंवा अशी एखादी काही तुम्हाला कोणाला सल्ला काही देण्यासारखा देण्यायोग्य वाटत असेल, तर तो प्लीज आमच्या सल्ला बघणाऱ्या सल्ला बोलाल तर एकच, कुणीही व्यवसाय चालू करा, 1000 × 1000, 3 वर्ष काही झालं, जीव गेला तरी धंदा बंद करू नका. कुणाला लगेच स्टार्टअप मिळतो, कुणाला थोडा वेळ लागतो, पण 1000 × 1000 हे गणित जर आपण बांधून काम केलं, काही होऊ द्या, तुमची प्रॉपर्टी एखादी विका, पण धंदा 3 वर्ष चालू ठेवा. दादा हे 1000 गुणिले 1000 म्हणजे नक्की काय आहे? ते गुजराती मारवाड्यांचं गणित आहे. 1000 × 1000 जो व्यवसाय करतो, म्हणजे 3 वर्ष जो तुम्ही जर व्यवसायात टिकून राहिला, तर नक्कीच 1001 दिवस तुमचा असणार आहे. आणि अच्छा, म्हणजे हे 1000 म्हणजे 1000 दिवस. 1000 दिवस बर. म्हणजे म्हणजे तुम्हाला 1000 दिवस 1000 रात्री. 1000 दिवस, 1000 रात्री तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे प्रामाणिक प्रयत्न झाल्यानंतर 1001 हा जो दिवस दिवस. आलेला असतो, हा तुमच्यासाठी यश घेऊनच येतो. हा खूप मोठा सल्ला दादांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं, हा सल्ला जर का प्रत्येकाने आपापल्या व्यवसायामध्ये जर का वापरला, तर प्रत्येकाला आपापल्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होईल. खरंच खूप बरं वाटलं दादा आज तुमच्यासोबत चर्चा करून आणि अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत आपण चर्चा करणारच आहोत. वेगवेगळ्या व्यवसाय आपण जाणून घेणार आहोत आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण YouTubeवरती अपलोड करणार आहोत. असेच अपलोड केलेले व्हिडिओ सतत तुम्ही बघावे, यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक लाईक करा करा, आणि शेअर शेअर करा. करा.